तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही आणि स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे चंपाषष्ठी. तर सर्वप्रथम मित्रांनो, चंपाषष्ठीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, 21 तारखेलाच जेजुरी गडावरती नवरात्र उत्सव सुरू झाला होता आणि त्याची सांगता मित्रांनो आज चंपाषष्ठीला होत आहे मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही चंपाषष्ठीनिमित्त आपल्या चिंचखेड गावामध्ये सुद्धा एक प्राचीन खंडोबाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी देखील चंपाषष्ठीला भरपूर मोठा असा पालखी सोहळा असतो. तर तुम्ही व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, पालखी सोहळा पाहायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या गावच्या मंदिराची कमिटी आहे मित्रांनो. त्या कमिटीद्वारे मित्रांनो दरवर्षी आपल्या मंदिराचे सुशोभीकरण होत असते मित्रांनो. तर यावर्षी देखील मित्रांनो मंदिर अतिशय सुंदर सजवलेले आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मंदिर कसे अतिशय सुंदर सजवलेले आहे. तर चला या माझ्या पाठीमागे मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर माझ्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर या माझ्या पाठीमागे. तर चला मित्रांनो, तर बघा मित्रांनो, आता आम्ही मंदिरासमोर उभा आहात मित्रांनो. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मंदिर. वरती बघू शकता मित्रांनो तुम्ही. यावर्षी अतिशय सुंदर झुंबर बसवलं मित्रांनो. यावर्षी खूप सुंदर दिसते मित्रांनो, आकर्षक दिसते मित्रांनो. ते तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मला. अशा प्रकारे मित्रांनो मंदिर सजावट तुम्ही बघितली आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर चला मित्रांनो, आपण जातो बाहेर आता.
मित्रांनो साठी मुलं काय मित्र होता आपण दर्शन घ्या सगळ्याला आता दर्शन तर मित्रांनो अशा प्रकारे आपला चंपशेष्टी सोहळा हा पार पडलेला आहे. त्यानिमित्त मित्रांनो आपल्या गावचे सरपंच पेडणे आणि दोन सांगा मित्र चिंचखेड येथे आज आपण चंपाषष्ठी निमित्त सर्व भक्तगण जमलो आहोत आणि चंपाषष्ठी निमित्त चिंचखेड येथील खंडेरायाची पारंपरिक पद्धतीने आपण पालखीतून मिरवणूक काढली आणि आपल्या नवीन मंदिरातून जुन्या मंदिरात आता देव आलेले आहे. या सर्व कार्यक्रमासाठी
या पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी आणि आमच्या पूर्ण गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. परंतु कार्यक्रम करत असताना कुठे काही अडचणी, कोणाची भावना, कोणाचे हेतुपूर्ण असं काही झालेलं नाही. हा देवाला जो ठरवून दिलेला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण व्यवस्थित पार पाडायचा प्रयत्न केला. पण तरीही पुढे चूक झाली असेल तर निश्चित आपण पुढच्या वेळेस त्याला दुरुस्त करून आणखी चांगला कसा कार्यक्रम होईल असं आपण त्याचे प्रयत्न करू. मी सर्वांचे जाहीर सरपंच या नात्याने आभार मानतो. आणि यानंतर आजची यात्रा सुरू झाली चंपा निमित्त आणि 15 ते 20 दिवस यात्रा चालणार. यात्रा सुद्धा सुरळीत चालू राहील आणि सर्व कार्यक्रम सुरळीत होतील असे मी आव्हान पूर्ण पंचक्रोशी लोकांना आणि गावकऱ्यांना करतो. आणि यानंतर आता दर्शनाची सुद्धा आमचे पूर्ण जे काही मंडळ आहे, गावकरी आहेत, यांना सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीने सर्वांना लाईन मध्ये दर्शन घ्या. कोणी एखादा जर आमचा भक्तगण असेल, स्वयंसेवक असेल, थोडा बोलला असेल, जोरात बोलला असेल तर तो फक्त तुम्हाला शिस्त लावण्यासाठी बोलणार आहे. तर त्याची प्रत्येकानं जाणीव ठेवून त्याचा काही हेतू नसतो तुम्हाला रागवण्याचा किंवा त्याचा उद्देश नसतो. त्यामुळे त्याला माफ करून त्याच्याकडून आपण व्यवस्थित दर्शन घ्या आणि सहकार्य करा एवढेच मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि यानंतरचा कार्यक्रम सुरळीत चालू ठेवा असे मी आवाहन करतो. मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो आपल्या गावचे सरपंच नंदू भैया यांनी आपले मोलाचे 2 शब्द व्यक्त केले आहेत आपल्या चंपा षष्ठी बद्दल. त्यांचे खूप खूप आभार मित्रांनो.